श्रीरामपूर शहरामध्ये हिंदू मुस्लिमांचे एक म्हणून ते रामनवमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। आणि त्यावेळेला एक जे ठेकेदार जे आहे ते ठेकेदाराला ठेका दिल्यानंतर श्रीरामपूर नगरपालिकेचं त्याच्यावर कंट्रोल होतं आणि विशिष्ट असे दर नगरपालिका ठरवून देत होते आणि त्याच्यामध्ये भाविक भक्तांना ते दर परवडत होते। पण गेल्या 3 वर्षापासून श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली, हवाच्या सव्वा प्रमाणामध्ये ते ठेके जातात। त्याच्यामुळे ते ठेकेदाराला ते त्यांचं म्हणणं असते ठेकेदारांचं किंवा आम्हाला रेट परवडत नाही। पूर्वी 20, 30 आणि 50 असे दर होते। जे मान्य आमदार जयंतराव ससाण्यांच्या काळामध्ये जयंतराव ससाणे साहेबांनी 2014 मध्ये एक नियम केला होता आणि त्या नियमाची म्हणजे त्या नियमानुसार 30, 40 आणि 50 असे दर ठेवण्यात आलेले होते। मग तो कितीतरी महाग गेला तरी पण ते त्याच पद्धतीने पाळण्यावले हे सर्वांना सेवा देत होते। परंतु गेल्या 3 वर्षापासून ते आवाच्या सव्वा दर झालेले आहे आणि नगरपालिका ही व्यावसायिक संस्था नाही, विकास संस्था आहे। तर त्यांनी तो भान ठेवलं पाहिजे। आणि आता जे 100, 150 जवळपास हे जे दर आहे पाळण्याचे हे सर्वसामान्य लोकांना परवडणारे झालेले आहेत। म्हणून आमची मागणी आहे या ठिकाणी की श्रीरामपूर नगरपालिकेने जे दर वाढलेले आहेत म्हणजे 100 आणि 150 रुपये दर केलेले आहेत ते साधारणतः 30, 40, 50, 60 जास्त करावं म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चे नेऊन ही मागणी या ठिकाणी आम्ही करीत आहोत। ज्येष्ठ कामगार नेते नागेश भाई सावंत, माननीय अरुण पाटील साहेब आणि सर्व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज पाळण्यांचे दर कमी करण्यासंदर्भात हा जो मोर्चा आलेला आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी आम्हाला निवेदन दिलेलं आहे। आणि सर्व सदस्यांचे नगरसेवकांचे सुद्धा तेच मत आहे की हा आपल्या गावाचा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि यामध्ये सर्वसामान्य लोकांना खऱ्या अर्थाने बाहेर पडण्याची, लहान मुलांना काही ना काहीतरी फिरवण्याची संधी असते आणि ते त्यांना नेताना खऱ्या अर्थाने त्यांना परवडलं पाहिजे। कारण की एखाद्या कुटुंबामध्ये 5-6 जण असतील आणि जर त्याच्यामध्ये एखादा पाण्याचा 200 रुपये असेल तर 1000-2000 रुपये एकाच पाण्यामध्ये बसवले जातील, तर ते काही ते परवडण्यासारखं नाहीये। आमची सुद्धा ती मानसिकता आहे आणि आज तो विषय जनरल बोर्डामध्ये ठेवलेला आहे की जी सूचना आणि जी मागणी सावंत साहेबांनी आणि पाटील साहेबांनी केली आणि सर्व मंडळांनी केले तर त्याबद्दल आपण सकारात्मक निर्णय घेऊन सर्वसामान्य माणसाला श्री रामनवमी परवडली पाहिजे आणि त्यांनी आनंदामध्ये त्याचा उत्साह केला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आणि आपण त्याबद्दल योग्य ते भूमिका घेऊ असं निवेदन।